महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीचा दावा केल्यानंतर मुंबईचे सीआयडी पथक आता नंदुरबारमध्ये दाखल झाले। चौकशी पथकाने नंदुरबारमधील कौटिल्य फाउंडेशनसह विविध ठिकाणी झाडाझडती घेतली आहे। तब्बल 3 तास कौटिल्य अकॅडमीची झाडाझडती घेतल्यानंतर कौटिल्य फाउंडेशनचे प्रवीण पाटील मुंबईच्या तपास पथकाला मिळाले नसल्याचा दावा करण्यात आला। तपास पथकाने नंदुरबारमधील संशयित आरोपी आणि फिर्यादी यांच्या घराची देखील सकाळी तपासणी केली होती। विद्यार्थ्यांकडून कुठलीही माहिती मिळालेली नसल्याचं सध्या समजतंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विकेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विकेश, कशा प्रकारे सध्या ही तपासणी सुरू आहे आणि आतापर्यंतच्या तपासात काय काय नेमकं हाती लागलंय? अमोल, सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईहून सीआयडीचं पथक नंदुरबारमध्ये दाखल झालं। नंदुरबारमधील ज्ञानदीप सोसायटी परिसरात असलेल्या विद्यार्थिनीच्या घरीही हे पथक गेलं होतं, मात्र घर बंद असल्याने पथकाला खाली हात तिथून परतावं लागलं। त्यानंतर सुमारे 3 तास कौटिल्य क्लासेसच्या मुख्य कार्यालयात हे पथक बसून होतं। पथकाने त्या ठिकाणी तपासणी केली, विद्यार्थ्यांचीही विचारपूस केली, मात्र त्यांच्या हाती काही लागलेलं नाहीये। कौटिल्य क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील नॉट रिचेबल असून ते पथकाच्या हाती लागले नसल्याची प्राथमिक माहिती आहे। पथकात आलेले अधिकारी या संदर्भात बोलण्यासाठी तयार नाहीत। अमोल, ठीक, धन्यवाद विकेश या सविस्तर माहितीबद्दल।